हॅलो, थँक्यू श्रीकांत सर. दुसऱ्या फेरीतील लढत आपण पाहतोय त्रिमूर्ती 11 सलतेवाडी विरुद्ध श्री छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ. सलतेवाडी संघाने या ठिकाणी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाने आपले ओपनर फलंदाज या ठिकाणी पाठवायचे आहे. स्पीडअप घ्यायचा आहे कारण यानंतर आपल्याला अजूनही 3 ते 4 सामने खेळवायचे आहेत. तिसऱ्या फेरीची लढत, त्यानंतर सेमीफायनल, फायनल या लढती जर 4 ओव्हरच्या खेळवायच्या असतील तर स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. आणि प्रसाद लोकरे कुठे असतील त्यांनी या ठिकाणी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. मगाची झालेली मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे प्रसाद लोकरे. आई भराडी माता धामणी विरुद्ध राजमुत्रा 11 अचरेवाडी या संघातील मॅन ऑफ दी मॅचचा किताब प्रसाद लोकरे यांनी पटकावलेला. त्यांनी यायचा आहे, कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चालू असलेली मॅच छत्रपती 11 कोळेकरवाडी विरुद्ध त्रिमूर्ती सलतेवाडी दुसऱ्या फेरीची लढत. स्पीडअप घ्यायचा आहे. अंपायर 4 षटकांची मॅच. आणि भरत जाधव सर हे या ठिकाणी यांचे आगमन झालेले आहे. त्यांचे या ठिकाणी मनाच्या अंतकरणापासून सरच स्वागत. चला स्पीडअप घ्यायचा आहे. अंपायर दुसऱ्या फेरीची लढत आपण पाहतोय छत्रपती 11 कोळेकरवाडी विरुद्ध त्रिमूर्ती 11 सलतेवाडी. आणि बॉलिंग मार्ग वरती विजय. पहिल्या फेरीमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. स्ट्राईकला लेफ्ट हँड बॅट्समन अजय कोळेकर, नॉन स्ट्राईकला अनिकेत. दोघे या ठिकाणी भाऊभाऊ आहेत. 12व्या खेळाडूकडून आपल्याला मिळालेली माहितीनुसार विजयांचा पहिला चेंडू. स्ट्राइक वरती अजय लेफ्ट हँड बॅट्समन. मगाच्या मॅच मध्ये चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार लगावले आणि हा पहिला चेंडू लेग ऑन साइडला डोल्या चेंडू आणि या ठिकाणी गॅप मधून चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर. दणदणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 4 धावेने खातं उघडले संघाचं आणि स्वतःच या ठिकाणी धावाचा श्रीगणेशा गेलाय. धावसंख्या 4 या आकड्यावरती. पॉवर प्ले मध्ये धावा कशा बनवायच्या ते अजय कोळेकरने दाखवले. गॅप मधून बॉल बाहेर फेकलेला आहे 30 सर्कलच्या आणि धावसंख्या या ठिकाणी 4 ने. दोन तुल्यबळ संघांमध्ये लढत पाहायला मिळते. एका बाजूला उमेश कोळेकर अजय तर दुसऱ्या बाजूला हरीश आणि अक्षय सलते यांच्यामध्ये रंगणारी लढत. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा चेंडू अजय साठी आणि दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीचा हाताळलाय. या ठिकाणी अजय यांना काही समजलं नाही. निर्धावपदा चेंडू हाताळला जातोय कारण पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारे चौकार खेचला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलंय ते म्हणजे विजय यांनी. चांगला गोलंदाज. कारण पहिलं षटक हमेशा या ठिकाणी आपल्याला अक्षय सलते टाकताना पाहायला मिळतो, पण या ठिकाणी नवीन नौका गोलंदाज विजय यांना पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू समोरच्या दिशेला टोल्या चेंडू. क्षेत्ररक्षक धावतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण त्याखाली आदर्श आणि चांगल्या पद्धतीचा फेकी आणि या ठिकाणी 2 धावांनी या ठिकाणी संघाची धावसंख्या 6 आकड्यावरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तसेच चांगली रनिंग बिटवीन द विकेट अजय आणि अनिकेत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राइक वरती अजय. लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि पुन्हा एकदा लेग साइडला टोले चेंडू. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता या ठिकाणी क्षेत्ररक्षणाला भेदून जातोय 4 धावा. संघाची धावसंख्या 10 आकड्यावरती. चांगल्या या ठिकाणी फलंदाजीचा नमुना पाहायला मिळतो आपल्याला अजय यांच्या माध्यमातून. पॉवर प्ले मध्ये धावा जमवायच्या कशा हे दाखवून देतोय.
कारण गॅप भरपूर असतात, 3च प्लेयर तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर मिळतील, त्याचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा तो आपल्याला या ठिकाणी अजय कोळेकर सांगून जातोय। धावसंख्या 10 आकड्यावरती चांगली सुरुवात पाहायला मिळेल आपल्याला छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाकडून। आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राइक वरती अजय। अनिकेत या ठिकाणी नॉन स्ट्राइकलाच खेळतोय अजूनपर्यंत, कारण अजय चांगला फटकेबाजी करतोय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला डोळे चेंडू, क्षेत्ररक्षण त्या खाली पण क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून जातोय सीमारेषे बाहेर। 4 धावा, वा काय या ठिकाणी सुरेख फटका आणि या फटक्यानिशी संघाची धावसंख्या 14 आकड्यावरती। पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलताना पाहायला मिळतोय अजय। विजय यावरती प्रहार चढवलाय। चला स्पीडअप घ्यायचा आहे। अजून आपल्याला या ठिकाणी 3 ते 4 सामने खेळवायचे आहेत। सेमीफायनल फायनल जर 4 षटकांची खेळायची असेल तर लवकरात लवकर सहकार्य करायचे दोन्ही संघांनी। तुल्यबळ संघामध्ये लढत पाहायला मिळते, एका बाजूला छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती 11 सलतेवाडी। पाच चेंडूचा खेळ झालेला आहे। शेवटचा चेंडू या ठिकाणी अजय कोळेकर स्ट्राइक वरती असतील। शेवटचा पॉवर प्लेचा चेंडू, या चेंडूवरती षटकार चौकार येईल का सिंगल डबल धाव का बॉलर कमबॅक करेल हे पाहायचं आहे, बघूया। आणि पुन्हा एकदा ऑफ साइडला डोले चेंडू, एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धावही घेतली। तिसऱ्या धावेसाठी कॉलिंग दिलेलं आहे पण कुठेतरी थांबावं लागणार आहे, कारण चांगल्या पद्धतीची फेकविक पाहायला मिळते आपल्याला शैलेशांच्या माध्यमातून। आणि या ठिकाणी ओव्हर समाप्तीचा इशारा पंचांकडून। धावसंख्या 16 आकड्यावरती पहिल्या षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे। धावसंख्या 16। चांगली सुरुवात या ठिकाणी छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाची पाहायला मिळते आपल्याला। आता दुसरं षटक या ठिकाणी सलतेवाडी एक्सप्रेस अक्षय सलते आपल्याला पाहायला मिळतील। धावसंख्या 16 झालेली आहे। पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर निर्धावपदा चेंडू, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा दुहेरी धाव, चौथ्या चेंडूवरती चौकार, पाचव्या चेंडूवरती चौकार आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा। अशा या 16 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। क्षेत्ररक्षण अक्षय त्यांच्या पद्धतीने सजवत आहे, कारण कमबॅक करायचं आहे। पहिल्या षटकामध्ये 16 धावसंख्या आलेल्या आहेत, आता कमबॅक करायचं आहे। आता स्ट्राइक वरती असतील ते म्हणजे अनिकेत। अनिकेत आता पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळालेले, आता स्ट्राइक वरती खेळतील। तेही चांगले फलंदाज म्हणून ओळखले जातात, मोठे फटके मारू शकतात। पहिला चेंडू अक्षय यांचा, तेच तर समोरच्या दिशेला टोला चेंडू आणि या ठिकाणी गॅप मधून भेदून काढलाय 4 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते 20 या आकड्यावरती। क्षेत्ररक्षणची खेळ खेळलाय तो म्हणजे अनिकेत याने, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं ऑन साइड आणि ऑफ साइडला, पण या ठिकाणी समोरच्या दिशेला टोलला चेंडू आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकते। धावसंख्या 20 या आकड्यावरती। अक्षय यांच्या पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय तो म्हणजे अनिकेत याने, आता कमबॅक करावं लागेल। कमबॅक करतोय की बघूया। दुसरा चेंडू पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण तिथे येतोय पण क्षेत्ररक्षणाला काय झेल टिपता नाही आला आणि अशा पद्धतीने डिक्लेअर झोन मध्ये आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते। धावसंख्या 21 या आकड्यावरती। अक्षय याने कमबॅक केलं म्हणायचं, काहीतरी गोलंदाजीमध्ये मिश्रण केलं, त्या चेंडूवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली। मोठ्या फटकेसाठी प्रयत्न करत होता तो म्हणजे अनिकेत, पण त्याला काय मोठा फटका सजवता नाही आला आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं। डिक्लेअर झोन मध्ये गेली। धावसंख्या 21 या आकड्यावरती। पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत काळेश्वर 11 अंबवडे खुर्द आयोजित श्री काळेश्वर चषक 2026 भव्य टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या
दिवसातील क गटातील दुसऱ्या फेरीचा सामना पाहायला मिळतोय. छत्रपती इलेव्हन कोळेकरवाडी संघ विरुद्ध त्रिमूर्ती इलेव्हन सलतेवाडी. अक्षयांचा पुढचा चेंडू अनिकेत स्ट्राईक वरती असतील आणि या ठिकाणी अचूक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. अक्षयांच्या गोलंदाजी मधून हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न होता पण चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या हाताळला तो म्हणजे अक्षय यांनी. निर्धावता चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिरवली 21 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अक्षय यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू अनिकेत आणि या ठिकाणी समोरच्या दिशेला पुन्हा एकदा टोलवला आहे. क्षेत्रक्षेत्र तिथे नाही. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर चौकार. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. अनिकेतने पहिला चेंडू ज्या पद्धतीने टोलवलेला त्याचप्रमाणे 14 चेंडू समोरच्या दिशेला टोलवला आणि त्याच चेंडूवरती 4 धावा मिळाल्या. चांगलं फलंदाजीचा नजारा पाहायला मिळतो आपल्याला अनिकेत यांच्याकडून. अक्षयवरती हल्ला चढवलाय. धावसंख्या 25 आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. काय होईल बघूया. चांगला फलंदाजीचा नमुना पाहायला मिळतो आपल्याला अनिकेत यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू अक्षयांचा. पुन्हा एकदा खोदून मारण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी कुठेतरी विकेटीच्या पाठीमागे गफलत होते आणि त्यावरती एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 26 या आकड्यावरती. पुन्हा एकदा लेफ्ट बॅट्समॅन ज्याने पहिल्या ओव्हरीमध्ये 16 धावा कुठलेल्या होत्या तोच फलंदाज अजय कोळेकर. शेवटचा चेंडू या ठिकाणी आता अक्षय सलते यांचा फेस करण्यासाठी पाहायला मिळेल आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आपल्याला या ठिकाणी. त्रिमूर्ती इलेव्हन सलतेवाडी संघाकडून स्ट्राईक वरती आता अजय कोळेकर. शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी उंच टोल्या चेंडू. क्षेत्ररक्षण तिथे आहे आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षणाला भेदून चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर चौकार. चांगले या ठिकाणी आपल्याला फलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय अजय यांच्या माध्यमातून. चेंडू उत्कृष्ट होता. फलंदाजीने पण चांगल्या पद्धतीने उंचवलेला चेंडू पण क्षेत्ररक्षणाची कुठेतरी गफलत झाली आणि त्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती. बिनबाद 30 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. त्याला स्पीडअप घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी गफलत झालेली पाहायला मिळते. अक्षय सलते यांनी जसा प्लॅन केलेला त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला नाही मिळालं कारण अनिकेत याने समोरच्या दिशेला 2 चौकार लगावले. त्यानंतर अजय शेवटच्या चेंडूवरती खेळ करायला आला आणि त्यावरती कुठेतरी क्षेत्ररक्षणाची गफलत झाल्यानंतर 4 धावा कुठल्या. संघाची धावसंख्या 30 ने पुढे 4 ने पुढे सरकली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. बिनबाद 30 धावा. चांगल्या पद्धतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे छत्रपती इलेव्हन कोळेकरवाडी संघाकडून. नेक्स्ट गोलंदाज हरीश. यानंतरचा सामना आई भराडी माता धामणी विरुद्ध यामधील विजेता संघ 3ऱ्या फेरीसाठी या ठिकाणी लढणार आहे. धावसंख्या 30 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी. हरीश सलते स्लोअर पद्धतीचा गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. भरपूर फलंदाजाने या ठिकाणी कुठेतरी गफलत करून आपल्याला गंडवतो तोच तो हरीश सलते. स्ट्राईक वरती असेल अनिकेत. पहिला चेंडू आणि या ठिकाणी लेग साइडला टोला चेंडू. 1 धाव कंप्लीट केले आणि एका धावेवरती कुठेतरी समाधान मानावं लागणार आहे. कुठेतरी फेकी या ठिकाणी चुकते आणि या चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 32. शैलेश एक चांगला क्षेत्ररक्षण आहे. फेकी पण चांगली करतो पण कुठेतरी यष्ट्यांच्या पाठीमागे कुठेतरी गफलत झाली आणि त्यावरती एक अवांतर एक्स्ट्रा धाव मिळाली ती म्हणजे त्या धावसंख्येने धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन टेपले. पुढचा चेंडू हरीशांचा अनिकेत आणि या ठिकाणी कुठेतरी गफलत होते. अवांतर चेंडू अवांतर धाव आणि धावसंख्या या ठिकाणी 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 33 आकड्यावरती. फलंदाजाला कुठेतरी गंडवण्याचा प्रयत्न करतोय पण या ठिकाणी अनिकेत आणि अतिशय उत्कृष्ट स्लोअर पद्धत चेंडू हाताळला
यष्ट्यांच्या पाठीमागे अक्षय सलते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि निर्धावपदा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 33 या आकड्यावरती स्थिरावले. निर्धावपदा चेंडू पाहायला मिळाला. हरीशांचा पुढचा चेंडू, चांगले गोलंदाज आहेत, पुलटा टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा या ठिकाणी कुठेतरी गपलत होते. डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 34 या आकड्यावरती. कमबॅक करून दिले हरीशाने आपल्या त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाला. कुठेतरी 2 षटकांमध्ये ज्या धावा आलेल्या होत्या त्याच्यावरती लगाम लावणं गरजेचं होतं आणि तेच लावतोय तो म्हणजे हरीश. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा, नंतर एक वाईट चेंडू, त्यानंतर निर्धाव, पुन्हा एकदा एक डिक्लेअर झोन मध्ये. कारण स्लोवर पद्धतीच्या चेंडूने कुठेतरी चकमा देतोय आणि त्या चकम्याला या ठिकाणी फसतोय तो म्हणजे अनिकेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी ऑफसाईडला डोला, क्षेत्ररक्षण त्या खाली आणि कुठेतरी हा झेल सुटतोय आणि यावरती एकच धाव. आज कुठेतरी दुसऱ्या फेरीमध्ये त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघ क्षेत्ररक्षणामध्ये गपलत करतोय आणि असं सहसा होत नाही या संघाकडून. झेल सुटणं आणि त्यानंतर चौकार जाणं अशा काही गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळेल त्या त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाकडून. आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते 35 या आकड्यावरती. धावसंख्या स्थिरावली 35 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करतोय पण यावरती क्षेत्ररक्षणाने तेवढा सपोर्ट करणे गरजेचं आहे. आता लेफ्ट हँड बॅट्समन अजय अनिकेत स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला ओपनिंग जोडी आलेली, अजूनही विकेटचं पतन नाही आणि पुन्हा एकदा या ठिकाणी षटकार मला वाटतं आणि षटकारच आहे. चांगला बॅटच्या मिडलला घेतला आणि फेकून दिलाय सीमा रेषे बाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती. वा, अजयला स्ट्राईकला येणं गरजेचं होतं आणि ते दाखवून दिले कारण अनिकेतची बॅट आज कुठेतरी थोडी थंडावलेली आहे. अजय याचा पुढचा चेंडू आणि या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा. काय 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 आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव, एका धावेने धावसंख्या 42 या आकड्यावरती. अजून एक बाकी आहे ना, 1 2 3 4 झाला ना. हो दादा. हॅलो हॅलो हॅलो. शेवटचं षटक विराज. एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज पाहायला मिळेल त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाकडून. स्ट्राईक वरती अनिकेत असेल. विराज एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज. स्ट्राईक वरती असेल ते म्हणजे अनिकेत. स्कोर या ठिकाणी झालेला आहे 42. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा हाताळलेला पाहायला मिळतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 43. चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताला तो म्हणजे विराज यांनी. एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू, एक ब्रह्मास्त्र म्हणायला हरकत नाही गोलंदाजाचं आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. अनिकेतांना 1 धाव काढून द्यावी लागेल अजय यांना कारण अजयची बॅट आज कुठेतरी तळपलेली पाहायला मिळते. चांगल्या मध्ये फटके त्याच्या बॅट मधून आज पाहिलेले आहेत. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर उंच डोललेला आहे. क्षेत्ररक्षण तिथे आहे शैलेश आणि शैलेशच्या हातात बॉल जाणं म्हणजे बॉल सुटत नाही आणि या ठिकाणी त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाला कधीच तो नाराज करत नाही असा तो क्षेत्ररक्षण तो म्हणजे शैलेश. आणि अनिकेतने या ठिकाणी कुठेतरी प्रयत्न चांगला केलेला, थोडीशी ताकद कमी पडली, विकेट गमावावी लागली. आता नेक्स्ट बॅट्समन ज्याच्या बॅट मधून आपल्याला षटकार चौकार पाहायला मिळतात तो म्हणजे उमेश कोळेकर. सहसा तो आपल्याला स्ट्राईक ओपनिंग पेअर मध्ये दिसतो पण आज कुठेतरी अजय आणि अनिकेतला कुठेतरी संधी दिली आणि त्या संधीचं नक्कीच सोनं केले दोन्ही भावांनी. आता उर्वरित 4 चेंडूंचा सामना करण्यासाठी उमेश कोळेकर. एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज विराज
शेवटचं षटक या ठिकाणी त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाकडून आणि उमेश बघूया काय करतोय. चांगल्या पद्धत चेंडू अतिशय या ठिकाणी कुठेतरी चकमा दिलाय तो म्हणजे उमेश कोळेकर या फलंदाजाला काय समजलाच नाही खोदून काढल्यासारखा. आणि अक्षय सलते या ठिकाणी यष्ट्यांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा चेंडू. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर. षटकार. वा काय फटकेबाजी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली पण त्यावरती एक प्रहार चढवला. साने संघाची धावसंख्या पुढे सरकते 49. कारण उमेश कोळेकर एक चांगला खेळाडू आहे. पहिला चेंडू बघून घेतला. दुसऱ्या चेंडूवरती जो हल्ला चढवला तो शैलेशच्या डोक्यावरून चेंडू गेला. जिथे आपल्याला चेंडू पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला टोलवलाय आणि चेंडू या ठिकाणी जाईल सीमा रेषे बाहेर. षटकार. वा सलग दुसऱ्या चेंडूवर त्यांनी षटकार ठोकलेला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या 55 आकड्यावरती. चांगले चेंडू हाताळलेले विराज यांनी पण या ठिकाणी उमेश कोळेकर आल्यानंतर जो प्रहार चढवलाय लाजवाब आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. चांगली फलंदाजी या ठिकाणी उमेश कोळेकर यांच्या बॅट मधून. पुढचा चेंडू काय करतोय बघूया. पुन्हा एकदा या ठिकाणी यॉर्कर चेंडू खोदून काढलाय लेग बायच्या स्वरूपात. एक धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 56 या आकड्यावरती. आणि षटक समाप्तीचा इशारा पंच यांच्याकडून. 56 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 57 धाव बनवायच्या आहेत. त्या म्हणजे त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाला दुसऱ्या फेरीतील लढत. आणि यामधील जो विजेता संघ असेल तो आई भराडी माता धामणी या संघासोबत खेळेल तिसऱ्या फेरीसाठी. जातो बाहेर. थँक्यू सो मच अविनाश सर. तुम्ही ऐकत होता एक गोड आवाज या पाटण तालुक्याचा. या अगोदरच्या पहिल्या इनिंग्स मध्ये त्यांनी ज्या पद्धतीने तंत्रशुद्ध समालोचन केलं नक्कीच अविनाश सर या तुमच्या या ठिकाणी आपण तुझी सत्कार सन्मान करणार आहोत. एक पाटण तालुक्यातील उभरता आवाज. त्याचबरोबर आमच्या मालदन गावचे सुपुत्र अजित जाधव यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा देखील आपण या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सत्कार सन्मान करणार आहोत. प्लीज यायचं. हॅलो. या अजित जाधव आपला सन्मान होईल. अजित जाधव म्हणजे भरत जाधव सरांचे बंधू आहेत आणि आज भावाला साथ देण्यासाठी सोडण्यासाठी स्टेशनवरून इथपर्यंत घेऊन आले. अजित जाधव यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात येतोय. भव्य दिव्य दमदार स्पर्धा आपण पाहतोय. श्री काळेश्वर चषक 2026 चा हा महारण संग्राम आपण पाहतोय. मान्यवरांचा सन्मान सोहळा या ठिकाणी करण्यात येत आहे.
जवळ्यात मॅच मध्ये 57 धावा उभ्या केल्या. प्रथम बॅटिंग करत असताना अजय चिकूची आज बॅट चांगली चालले, परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋषी ऑफ साइडला पूर्णपणे भिंत उभी केले आणि ऑन साइडला थोडंसं क्षेत्ररक्षक खुलं ठेवलंय, कारण की राईट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय आणि त्याच्यासोबत शैलेश. पहिला बॉल चांगला ड्राईव्ह केलाय. ओ कॅरी करता आला नाही, पुढ्यात पडला चेंडू, परंतु एफर्ट ला जवाब. एक्स्ट्रा कव्हर थोडासा वाईड घेतला, मिड ऑफला उमेशला थोडासा स्टेट ठेवलाय आणि तो गॅप थोडासा मोठा पाहिला, तिथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ओहॅप ट्रॅकर शॉर्ट टॉम पूल केलाय, संधी निर्माण केली डीजे तेजस. ओहो, यावेळेस कॅच ड्रॉप होतोय, दुसरी कॅच ड्रॉप होते आणि धावा देखील 2 धावा कंप्लीट केलीत धावून. भरत सर हा कॅच सोडलेला नाहीये, हा लाडू सोडलाय आणि हा बुंदीचा लाडू नाहीये, हा कळीचा लाडू आहे. कळ काढून गेलाय संघाची. नक्कीच जसा कॅच सुटतोय क्षेत्ररक्षण बदललं जाते. उमेश कोळेकर येत्या डीप मिड विकेटला आणि डीजे तेजस ऍथलेटिक क्षेत्ररक्षक आहे, परंतु आज चुकी झाली त्याच्याकडून, कारण की अक्षय सलतेवाडीचा सिंगम त्याची बॅट पेटली की धावत संख्याची गाडी अगदी स्पीड बुलेट सारखी पळते. ओसम मरी राहिला चेंडू. श्रीकांत सर, अतिरिक्त बाउन्स नाहीये आज खेळपट्टीवरती अतिरिक्त बाउन्स राहिलेला नाहीये. अप्रतिम चेंडू आपडण्याचा प्रयत्न राहिलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 चेंडू झाले, धावफलकावरती अवघ्या 2 धावा आहेत. शांत संयमानं सुरुवात करत आहे गोलंदाज ऋषी. कोळेकरवाडीला देतोय का खुशी, चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय आणि त्याच्या पाठीमागे एकूण बरसर 4 जण लागले होते. काय सांगाल या 4 जणांबद्दल? लोक म्हणतात 4 जण काय बोलतील, परंतु या 4 लोकांना लोक काय बोलतील, खास करून कोळेवाडीकर. तिसरी कॅच ड्रॉप होते. नक्कीच हे तुम्ही काय केलं, बहुत बुरा किया. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, पुन्हा रिदम घेतोय ऋषी, वारंवार खुशी देतोय, परंतु ऋषीचे शिलेदार थोडेसे कमी पडतायत. 2 झेल सुटले त्या षटकामध्ये. ऋषी त्याच्या कल्पक बुद्धीच्या साठ्यातून योग्य वाट शोधतोय आणि बॅटरला संधी भेटली तर तो चेंडू हवेत उडवतोय, भिडवतोय. इस्को लगाडाला छेरन षटकार. 3 कॅच ड्रॉप झाले आणि 3 कॅच ड्रॉप झाल्यानंतर हा षटकार आलाय. प्रश्नचिन्ह असेल. गोलंदाज ऋषिक नाखुशे पहिली सुरुवात चांगली केली, एक सबमरीन डिलिव्हरी होती, तिथे कॅच, एक्स्ट्रा कव्हरला ड्रॉप. त्यानंतर डीजे तेजसने सोपा कॅच झेलला आला होता, तो देखील ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, यू ड्रॉप द कॅचेस, यू नॉट विन मॅचेस. आणखीन एक पंचांचा काय इशारा येतोय? पंचांचा इशारा येतोय, हा आहे चौकार. पंचांचा हात पाहिलं का तुम्ही? असा हात थरथर थरथर करत होता, थरथरणारा हात, आणि तो बॅटरची स्क्रीनवरती आपण पाहतोय. क्या बात, पुल फटका खेळलाय. 1 बाउन्स, चेंडू ओव्हर दी रोप. 4 धावा ठोकलेत, चौकार आलाय. एका षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 14 बिनगडी बाद. चांगली सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट दिले अक्षयने. कॅचेस ड्रॉप झाले आणि त्या कॅच ड्रॉप झाल्यानंतर जे जीवनदान भेटलं त्या जीवनदानचा तो चांगला पुरेपूर त्याने फायदा घेतला. त्यानंतर मोठ्या स्ट्रोककडे गेला नाहीये. खराब चेंडूवरती त्याने हल्ला चढवला, खास करून ऋषी, अगेन्स्ट दी ऋषी. चांगला पेस अटॅक आहे कोळेकरवाडी संघाकडून. 55 धावांचा 57 धावांचा पाठलाग करतोय संघ. पहिल्याच षटकामध्ये बिनगडी बाद 15 धावा उभ्या केलेत शैलेश. व पुल टॉस बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 18 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 18 चेंडू मध्ये 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू 42 धावा, दोन्ही बाजूला जिंकायची हुरहुर सुरू आहे. फुल टॉस बॉल होता, फायदा घेता आलेला आहे. अक्षय प्रश्नार्थक नजरेने पाहतोय शैलेशकडे. श्रीकांत सर, नक्कीच प्रश्नार्थक नजरेने पाहत असेल, परंतु शैलेशच्या कपाळावरती आठ्या आहेत, कारण चेंडू यष्ट्यांच्या जवळून यष्टीरक्षकाच्या हातात विचावलाय आणि डॉट बॉल आलाय.
चांगला बॉल, परंतु फुटबॉलचा अभाव. खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचा होता कव्हरच्या डोक्यावरून. मिस टाइम होतोय, चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव येते, एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे पोहोचेल. 16 धावा धावफलकावरती ड्राइव करण्याचा प्रयत्न होता, परंतु दूर होता. दूर से खेला हुआ शॉट, इस शॉट पर एक रन मिलता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ. 16 धावा धावफलकावरती. कॅच सुटले अक्षयचे, परंतु त्यानंतर संघ जर पाहिला कोळीकरवाडी खूप शांत आहे. वा फटका बसला, मिस टाइम जरूर आहे. कॅचची संधी, ऋषी म्हणलाय थांबा. आणखीन एक कॅच ड्रॉप होतोय. ऋषी म्हणलाय थांबा आणि बाकीचे खेळाडू म्हणतात एक क्या किया तूने सांबा. कॅच पुन्हा एकदा तिसरा सुटलाय भरत सर. आय थिंक चौथा कॅच ड्रॉप असेल श्रीकांत सर. पहिल्याच वरती कव्हरला कॅच आली होती, त्यानंतर डीजे तेजस, त्यानंतर अनिकेत आणि यावेळेस ऋषी. आणि 4 मुख्य खेळाडू आहेत क्षेत्ररक्षणामधील. नक्कीच आज कॅचेस ड्रॉप झालेले पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा संधी मिळाली शैलेशला. धावफलक 2 धावेच्या मदतीने 18 या आकड्यावरती. 18 धावा आहेत आणि गोलंदाज पहा पंढरीचा पांडुरंगाप्रमाणे कमरेवरती हात ठेवलाय त्यानं, कारण तो प्रयत्न करतोय. प्रयत्नांती परमेश्वर तो शोधाय जातोय, परंतु रामकृष्ण हरी मंत्राचा जप करत पंत सांगताय दीदी ज व्हाईट बॉल. एक धाव आली आहे धावफलकावरती. 19 धावा. 19. पुढचा बॉल, खोलो टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव येते, एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे पोहोचतोय. 20 या आकड्यावरती 57 धावांचा संघ पाठलाग करतोय. अजून 37 धावांची गरज. अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय, खास करून कोणताही शॉर्ट टर्म डिलिव्हरी भेटलेली नाहीये श्रीकांत सर. अकूट टप्प्यात चेंडू त्याने दिलेला नाहीये. लेंथ बॉलचा चांगला वापर केला आणि अतिरिक्त बाउन्स नाहीये गोलंदाजी करत असताना. नक्कीच अतिरिक्त बाउन्स नाहीये, परंतु थर्ड अंपायर देखील मैदानाच्या बाहेर आले आहेत. ओहो, चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय. डीप मिडविक येत आहे. एक सिंगल घेतली जाईल. दोन्ही बॅटर सिंगल डबलने धावफलक सातत्याने पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे धावफलकावरती. 21 धावा, 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. अक्षय 15 वरती खेळतोय, तर त्याचा साथीदार आपण पाहतोय 4 धावांवरती खेळतायत शैलेश. 13 चेंडू आणि 36 ची आवश्यकता असताना इथे उंच उडवलाय चेंडू, भिडवलाय. उमेशला देखील दिला चकवा आणि मैदानाच्या आतमध्ये भरत तर आपण काय पाहतोय आज टीम कोळेकरवाडी संघ डोंगराच्या दरीमध्ये मासे पकडण्यासाठी गेले की काय. किती झेल सुटलेत? 6 झेल सुटलेत आज. 6 झेल सुटलेत. 6 कॅचेस ड्रॉप आणि श्रीकांत सर चांगल्या खेळाडूंनी सोडले. उमेश असेल, अजू, अनिकेत. ओव्हर संपलेले आहे. दुसऱ्या षटकानंतर धावफलक पोहोचला आहे ते 23 या आकड्यावरती. 23 धावा आहेत, परंतु भरत सर हे जे 6 खेळाडू आहेत ना ते नेहमी दुसऱ्याकडे बोट दाखवतात. अरे कॅच का सोडलाय आज? बोट कोणाकडे दाखवायचं, काय कोणाकडे करायचं? कॅच खूप सुटलेत. 12 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 12 चेंडू मध्ये धावा 34 बनवायच्या आहेत. 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. शैलेश ट्रॅकिंग एंड वरती आहे. 12 चेंडू 34 ची गरज. शैलेश ट्रॅकिंग एंड वरती. पहिलाच बॉल उंच उडवलाय आणि आता मात्र होत नाहीये चूक. आतापर्यंत खूप डोकेदुखी झाली. कॅच खूप सुटले, धावा खूप लुटल्या. आता आम्ही लुटमार करणार. झेल पकडलाय. बॅटर गॉन. उमेश देखील गालात हसतोय बरं सर. अजय गोलंदाजी मार्क वरती. अजय आया तो खूप उशिरा. अजय आया तो खूप देर बाद खुशियां लेकर आया. खुशी होते कोळीकरवाडी संघाला. 22 वरती पहिला धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरला जातोय. जर्सी नंबर 10 सचिन. जर्सी नंबर 10 सचिन मैदानाच्या आतमध्ये. षडयंत्र रचलं गेलंय. सचिन आणि त्याचा साथीदार अक्षय यांनी कानात काहीतरी कुजबुजले. चर्चा झाली दोघांच्या मध्ये. 57 धावांचे टार्गेट आहे. 22 पर्यंत आपण पोहोचलोय. इथून पुढचा प्रवास कसा करायचा याचा विचार थोडासा राहिलाय.
फुलटॉस बॉल, परंतु लोअर फुलटॉस होता, जज करण्यामध्ये फसले. चेंडू हुकला आणि डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूवर सांगता होईल या चेंडूची. निर्धाव बॉल, सायंकाळचं सत्र. आणि सूर्यावरती जी काळ्या सावळ्या मेघमालांनी बांधणी केली होती ती आता बांधणी मोकळी केली आहे. कवळ्या उन्हाची किरण देखील मैदानाच्या आतमध्ये पडत आहेत. फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. हवेमध्ये जास्त काळ चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पडल्यानंतर चांगला शार्प टर्न मिळालाय श्रीकांत सर. चांगली गोलंदाजी अजयची. एक ब्रेक थ्रू फर्स्ट मिळून दिला शैलेशला, त्याने बॅट केलाय आणि ती चांगली कॅच डीजे तेजसची. पुढचा बॉल येतोय. थोडस फील्ड पोझिशन मध्ये आपण बदल पाहिला होता. शॉर्ट स्क्वेअर लेग हटवलेला आहे अगोदर पासूनच. डीप स्क्वेअर लेगला थोडासा वाईडिश घेतला जातोय. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, मिस टाइम झाला. डीजे तेजस चेंडू खाली. ऋषी चांगलं जजमेंट, चांगला जेल, विकेट. डीजे डीजे डीजे
मात्र मॅच मध्ये पकड निर्माण केले छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघानं. अवघ्या दोन चेंडूंचा खेळ राहिलाय. 27 धावांची आवश्यकता आहे. सायंकाळचं सत्र दमदार ही स्पर्धा. सुंदर चेंडू. माननीय आदरणीय डॉक्टर साहेब मिलिंदजी पवार, त्याचबरोबर आनंदाजी नायकवडी साहेब, माननीय आदरणीय अमितजी सावंत, या सर्व मान्यवर मंडळींचं या काळेश्वर चषकाच्या निमित्तानं या ठिकाणी आगमन झालंय. मान्यवरांना विनंती आहे की साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान होऊयात आणि या व्यासपीठावरती विराजमान होऊन या काळेश्वर चषकाचा आपण मनमुरादपणे आनंद लुटूया. आनंद आहे आनंदाचे युगमस्थान. या क्रिकेट खेळामध्ये खेळलेला प्रत्येक क्षण आणि आठवलेला प्रत्येक क्षण आम्हाला आनंद देतो. आमच्या नवीन ऊर्जा